हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जात, धर्म आणि पंथ याकरिता आता वेळ आपल्याकडे राहिलेली नाही असं तरी मला वाटतं मित्रांनो. कारण गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच 22 एप्रिल 2025 या दिवशी जम्मू काश्मीरमधील पहलगाव या गावामध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एकूण 27 निर्मम लोकांची हत्या करण्यात आली. यामध्ये अधिक हिंदू धर्मावर अटॅक करण्यात आलेला आहे मित्रांनो. तरी सुद्धा आपण या भिकारिस्तान देशाला सपोर्ट करण्याचं काम बऱ्याचशा लोकांकडून केलं जात आहे. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या भारतीय लोक या भिकारिस्तानला श्रीमंत करण्यामागे धावत आहेत. उदाहरण, बरेचसे असे पाकिस्तानी यूट्यूबर आहेत की त्यांचे सबस्क्रायबर भारतामध्ये अधिक आहेत. बरेचसे असे यूट्यूब चॅनल आहेत की ते चॅनल आपल्या देशामध्ये बघितले जातात. पाकिस्तानमध्ये डिजिटल स्ट्राईक झालेले आहे मित्रांनो आणि बरेचसे यूट्यूब चॅनल बंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेष करून क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा ब्लॉक करण्यात आलेला आहे. रियल एंटरटेनमेंट टीव्ही हे जे यूट्यूब चॅनल आहे, शोएब चौधरी, सना अमजद, मुजम्मिल कुरेशी, शाह मुजम्मिल, निम्रा अहमद, नैला पाकिस्तानी आणि बॉलिवूड स्टार जे कोणी होते आपल्या देशामध्ये पाकिस्तानी, त्यांना सुद्धा आता भारतामध्ये काम करण्याची संधी मिळणार नाही. यांच्यावर लाईफ टाईम प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. कोणकोणते असे बॉलिवूड स्टार आहेत त्यामध्ये काही सिंगर सुद्धा आहेत, जसे की आतिफ असलम, सुप्रसिद्ध सिंगर, पाकिस्तानी ॲक्ट्रेस माहिरा खान, फवाद चौधरी, अशा बऱ्याचशा पाकिस्तान ॲक्ट्रेसवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. बंदी घालून पाकिस्तानला भीक मागण्याकरिता भारत सध्या मजबूर करत आहे आणि या भिकारिस्तानला अजून भीक मागायला लावलेच पाहिजे. जोपर्यंत भारताकडून कडक पाऊल उचलण्यात येणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचा नायनाट होणार नाही मित्रांनो. बरेचसे असे लोक आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, बरेचसे यूपीचे लोक आहेत, राजस्थानी आहेत, बिहारी लोक आहेत, हरियाणवी लोक आहेत, असे बरेचसे सबस्क्रायबर पाकिस्तानी यूट्यूबरला मोठं करण्याचं काम सध्या तरी करत आहेत. आणि हे जे बंद झालेले यूट्यूब चॅनल आहेत, ही लोक नवीन यूट्यूब चॅनल उघडून भारतामध्ये प्रोपगंडा पसरवण्याचं काम ही लोक करत आहेत. आणि कुठला तरी यूट्यूबर आहेत, याचं नाव बहुतेक मंडी खान असं काहीतरी नाव आहे. हा तर एवढा वेडासारखा झालेला आहे की तो भारतीय लोकांना शिवीगाळ करत आहे. कारण याचं सबस्क्रायबर बेस जे आहे भारतामध्ये अधिक आहे. तर मित्रांनो, पाकिस्तानीला त्याची जागा दाखवण्याची आता गरज म्हणण्यापेक्षा वेळ आलेली आहे. या लोकांना सपोर्ट करण्याची गरज आपल्याला नाही. उठा हिंदू बांधवांनो, उठा, लवकर जागे व्हा, नाहीतर हा मूर्ख देश तर काही करू शकणारच नाही. पण या मूर्ख लोकांमुळे भारतामध्ये सुद्धा असे लोक तयार झालेले आहेत. ते शरीराने भारतीय आहेत पण मनाने हे पाकिस्तानी झालेले आहेत. हे लोक फक्त ब्रेन वॉश करण्याचं काम भारतामध्ये करत आहेत. जोपर्यंत आपण यांना बायकॉट करणार नाही तोपर्यंत हे लोक सुधारणारे नाहीत. गेल्या 78 वर्षामध्ये या देशाने सुधारणा काहीच केलेली नाही.
फक्त आणि फक्त एकच या देशाने सुधारणा केलेली आहे, ते म्हणजे दहशतवाद फॅक्टरी तयार करणे. इंडस वॉटर अग्रीमेंट जे झालं होतं मित्रांनो 1960 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी साईन केलेली आहे. त्यावेळेला काँग्रेसमधून बऱ्याचशा लोकांनी आवाज उठवलेलं होतं, तरी सुद्धा स्वतःची काय बोलतो आपण हिंदीमध्ये छबी बोलतो ना, झळकवण्याचं, लोकांमध्ये उदारता निर्माण व्हावी याकरिताच फक्त इंडस वॉटरवर सिग्नेचर झालेला आहे मित्रांनो. आठवण करा 1948, 1965, 1971, 1999, 2001, 2008, 2016, 2019, 2025 आणि 1993. हे काय आहेत? हे जे मी तारीख तुम्हाला सांगितलेले आहेत, वर्ष सांगितलेलं आहे, एवढ्या वर्षामध्ये पाकिस्तानने भारताला फक्त आणि फक्त जखम देण्याचं काम या पाकिस्तानी मुस्लिमकडून भारताला वेदना दिलेल्या आहेत मित्रांनो. भारतावर असे बरेचसे विघ्न येऊन निघून गेले, पण भारताला आजपर्यंत कोणी झुकवू शकला नाही. हा झुकणारा भारत नाही तर झुकवणारा भारत आहे आणि प्रत्येक भारतीयांना आज जाग होण्याची गरज आहे. या पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची खरोखर वेळ आलेली आहे मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.